जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 बाजूला कसं फक्त कानावर मारलं वाटतं ते बंद केलं तरी चालेल तेवढं नाही तर बाजूला काढा लांब तरी ठेवा. असो या ठिकाणी उशीर जरी झालेला असला तरी मी पुढे जास्त लांबवणार नाही. त्याचं कारण काय, मी उशीर आलो हा माझा दोष आहे, पण तुम्ही लोक अगोदरपासून उपस्थित आहात म्हणून तुमची वेळ बरोबर तुम्ही भरलेली आहे का नाही. आणि त्या दृष्टीनं शक्य तितकं वेळेच्या आत किंवा वेळेवरच आटोपण्याचा मी प्रयत्न करतो. पण मला तुमच्या साथीची गरज आहे, मला तुमच्या साथीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. सहकार्य कसं असलं पाहिजे, हाताला टाळी आणि मुखानं जमेल तसा उच्चार. मग तो भगवान नामाचा असेल, महात्म्यांच्या नामाचा असेल किंवा एखाद्या संत वचनाचा असेल, जसा उच्चार आपल्याला करता येईल तसा आपण हाताने टाळी आणि मुखानं उच्चार करून मला सहकार्य कराल अशी अपेक्षा. बाकी सगळे आमची मंडळी, वारकरी मंडळी साथी करता आहेतच. जसं भगवंत बोलून घेईल, श्री गुरु प्रेरणा देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल खटवाण जर राहायला 1 तास उरला होता, आपल्याकडे 1 तास पण नाही, पाऊण तासच आहे. बघूया कसं काय होतं ते, हे का नाही. आजचा अभंगाचा मुद्दा तर आपल्याला सेवेत घ्यायचाच आहे, पण दुसरा एक मुद्दा म्हणजे मला जो उशीर झाला याची कारणं नाही मला सांगायची. ते उशीर होत असण्याचं कारण ज्या निमित्ताने, ते निमित्त म्हणजे लोक तारखेप्रमाणे मानतात. आता आपल्या परंपरा नाहीत त्या खरं म्हणजे, पण ठीक आहे, त्या निमित्ताने एक चांगल्याचं स्मरण त्यांच्याकडून घडतं. ही गोष्ट काय टाकावं नाही, चांगलीच आहे नाहीपेक्षा, हे का नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2च शब्द बोलतो आणि माझ्या सेवेकडे मी वळतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सद्गुरू पूजनीय शिवतपस्वी भिडे गुरुजींच्या शब्दात बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं 13वं ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातलं म्हणा किंवा देशातलं म्हणा, भारतातलं, महाराष्ट्रातलं नाही म्हणताय, भारतातलं आहे महाराष्ट्रात, पण भारतातलं 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि 14वं ज्योतिर्लिंग म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. आपण 12 ज्योतिर्लिंग आपण ऐकून आहोत, 12 ज्योतिर्लिंग आपण ऐकून आहोत, पण त्या सगळ्या ज्योतिर्लिंगांचंच काय, जवळजवळ बहुतांश सर्वच देवळांचं अस्तित्व ज्यामुळं अबाधित राहू शकलं, ती 2 ज्योतिर्लिंग म्हणजे हे 2 पितापुत्र. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. मला बोलताना का कोणास ठाऊक अंगाला शहारे येते, इतकं दिव्य जीवन त्यांचं होतं. सध्या बलिदान मास पण चालू आहे. आमच्या गावामध्ये छोटी छोटी मुलं असतात, आम्ही रोज सकाळी 6:30 वाजता एकत्रित जमून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना, श्रद्धांजली समर्पित करत असतो. सध्या महिनाभर तो उपक्रम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली होत असतो. त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर इतका अतोनात अत्याचार केला गेला, असं सांगतात जो 40 दिवसापर्यंतचा अत्याचार केला तो अत्याचार म्हणजे पावलोपावली रोजचा मृत्यू होता, रोजचा मृत्यू. पण मृत्यूसही न डरले, मृत्यूलाही घाबरले नाही. काळ समोर असताना सुद्धा बिलकुल तमा बाळगली नाही. तो काळ प्राण ओढून नेण्याकरता आलेला आहे, तो ओढतोय हे दिसतंय, तरी सुद्धा बिलकुल डगमगले नाही. असे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी, म्हणजे पूजनीय गुरुजी सांगत असतात की माणसाच्या आजकालच्या पिढीमध्ये जर खरोखरच धर्माची प्रेरणा धर्म रक्षणाच्या दृष्टीने जागवायची असेल तर ही 2 व्यक्तिमत्व तरुणांच्या अंतःकरणात बिंबवली पाहिजे. त्याशिवाय धर्मरक्षणाची प्रेरणाच कुठे मिळायला जागा नाही. कुठे जागा आहे सांगाल मला? कुठल्या नेत्याचा आदर्श घ्याल म्हणजे तुम्ही कामं कराल?
किंवा धर्माच्या रक्षणाकरता प्रवृत्त व्हाल, सगळे हलकटपणानं बरबटलेले आहेत. परंतु ही दोन व्यक्तिमत्व अशी होती की केवळ आणि केवळ धर्मप्रेमाने ओथंबलेली होती. त्यांना जर डाग लागलाच असेल तो केवळ आणि केवळ धर्मासाठी लढण्याचा. त्यांच्या अंगाला जर रंग कुठला लागला असेल तर केवळ धर्मासाठी लढण्याचा आणि धर्मासाठी समर्पण करण्याचा. काय त्यागी वृत्ती होती. त्यांच्या जागेवर दुसरे कोणी असते तर सहजच त्या विरोधकांच्या आमिषाला बळी पडून कितीतरी मोठं राज्य कमावून ऐशो आरामात जगत असते. आज त्यांच्या पिढ्या खूप म्हणजे आरामशीर जगत असत्या. परंतु त्यांनी त्यांच्या पिढीचा विचार केला नाही, त्यांनी आपल्या पिढ्यांचा विचार केला आणि केवळ आणि केवळ समर्पक किंवा समर्पित वृत्तीने त्यांनी धर्म कार्य केलं. असं सांगतात रोज त्यांना यातना दिल्या जायच्या धर्मवीर संभाजी महाराजांना. जसं आपण बटाटा सोलावा त्याप्रमाणे महाराजांची कातडी त्या नराधम औरंगजेब नाही म्हणायचं, मी इतिहास विषय शिकवतो स्वतः शाळेत, पण माझा एकही विद्यार्थी बोलणार नाही औरंगजेब. त्यांना विचारलं ना की प्रतापगडावर कोणाचा कोथळा काढला ते अफजल खान म्हणणारच नाही, अफजल्याचाच काढला म्हणणार. कारण आपली शिकवणच तशी आहे आणि तशीच असली पाहिजे. कशा करता यांची नावं आज त्या मूर्खाचं एका त्या दालनामध्ये फोटो लावण्यापर्यंत यांची मजल. आणि लोकांनी काही टिप्पणी करावी मूर्खांनीच की महाराजांच्या जोडीला यांचं तुलनेनं नाव घेतलं पाहिजे. काय कशा करता तुलनेनं नाव घ्यायचं? हा कहा गंगू तेलीन कहा राजा भोज. कुठे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठं तो टिप्या. तुम्हाला कदाचित ऐकताना चुकीचं वाटेल, कारण शाळा कॉलेजांमधून असे संस्कार दिले जातात. फार तो पराक्रमी होता, स्वातंत्र्य सेनानी होता. कुठल्या प्रकारचा स्वातंत्र्य सेनानी नव्हता तो एक नंबरचा हरामखोर होता आणि आपल्या हिंदू धर्माचा विद्वेषी होता. त्याने लढाया केल्या, पराक्रमी होता, पण त्याच्या रक्षणाकरता त्याने केल्या. इंग्रजांशी केल्या म्हणजे काय आपल्या कामासाठी नाही केल्या, त्याच्या स्वार्थासाठी केल्या. लढवय्या असणं त्याचा दोष नाही, परंतु त्याने जो आपल्या हजारो लाखो हिंदूंचा नरसंहार केला ही गोष्ट मात्र आपल्याला कुठेही त्याच्या पूजनीयत्वाचं द्योतन करून देत नाही. म्हणून असल्या मूर्खांचं समर्थन करायची काही गरज नाही. मला सांगायचं एवढंच की रोजच्या रोज कातडं सोलून हाताच्या बोटाची नखं म्हणे रोज उपटली जायची. आज एक उपटायचं, पुन्हा म्हणायचं की बघ जर तो आमच्यात आला नाही तर दुसरं उपटू. सगळं माहीत आहे किती त्रास होणार आहे, तरी सुद्धा घाबरले नाही. त्यांच्या समोर डोळ्या देखत सळ्या डोळ्याजवळ न्याव्या आणि सांगावा बोल येतोस की नाही का काढू डोळे. त्यांनी ताठमानेने सांगावं जीव गेला तरी बेहतर, पण धर्म बदलणार नाही. अर्थातच धर्म बदलून लांडा म्हणून जगण्यापेक्षा हिंदू म्हणून मरणं कधी स्वाभिमानाचं आहे ना. म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बिलकुल मागे हटले नाही आणि समोरच्या समोर डोळे काढले. त्याच्या अगोदर म्हणतात त्यांची जीभ काढली. जीभ काढून समोर टाकली तर जीभ अशी उडत होती. तरी सुद्धा धर्मवीर संभाजी महाराज बिलकुल डगमगले नाही बरं. आणि आमिषाला तर बळी नाहीच पडले, पण छळाला सुद्धा कुठेही ते कातरले नाही. म्हणजे त्यांनी कुठेही असं स्वतःला लावून नाही घेतलं की आता आपली दुर्दशा होणार आहे. अरे जे होईल स्वधर्मे निधनम श्रेय. श्रीमद भगवद्गीता माता सांगते स्वतःच्या धर्मासाठी मेलो तर चांगलं आहे ना. दुसऱ्याच्या धर्माचं लांगुल चालन करीत ऐशो आरामात जगण्यापेक्षा स्वतःच्या धर्माकरता तरपडून मेलेलं बरं. आणि म्हणून त्यांनी माघार घेतले नाही. हे सगळे संस्कार जे होते हे सगळे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. लहानपणापासून आपल्या पित्याला ज्यांनी समर्पित वृत्तीनं जगताना पाहिलं त्या माणसाला लालचीपणाचा स्पर्श होईल तरी कसा आणि तो धर्मापासून बाजूला जाईल तरी कसा, शक्यच नाही. आणि खरं सांगू तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जे घडवलं ते त्यांच्या मासाहेबांनी.
अर्थात जिजाऊ मातांचं पण स्मरण असलं पाहिजे. मी या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींना विनंती करेन की तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवायचं, आपल्या मुलांना लिचेपिचे नाही बनवायचं. आपल्या मुलांना कणखर बनवा, कणखर. त्यांना व्यायामाची सवय असू द्या, कुस्ती, कराटे असले धडे घेऊ द्या त्यांना, जेणेकरून काय होईल, कधी प्रसंग येईल. कारण सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. आत्ता प्रसंग घडायला लागलेले आहेत. आपल्या घरातून पोरी चोरून नेतात, उचलून नेतात लव जिहादवाले. अशा प्रसंगी समोरच्याचा म्हणजे खात्मा करायची वेळ आली तरी आपली मुलं माग नाही हटली पाहिजे धर्मकार्य करतात. हे धर्मकार्य नाही तर काय. आणि म्हणून ह्या लव जिहाद सारख्या प्रकरणांना कधीच बळी पडता कामा नये. आपल्या मुलींना पण शिकवून द्यायची चांगल्या प्रकारे. त्यांना तलवारबाजी वगैरे आता मुली शिकायला लागलेल्या आहेत. शिकू द्या मुलींना पण, कराटे शिकू द्या, मार्शल आर्ट शिकू द्या, जेणेकरून त्या स्वसंरक्षण करू शकल्या पाहिजे. स्वसंरक्षण तर त्यांनी केलंच पाहिजे, पण त्यांच्या समोर एखाद्या माता भगिनीची आबरू जात असेल तर तिचं पण रक्षण करण्याची ताकद त्यांच्यात असली पाहिजे. असे संस्कार आपल्या मुलाबाळांना द्या. आणि एका मातेने जर ठरवलं तर माता एकीच नाही. बघा, तुम्ही सगळ्या माता मावले आहात. तुम्ही आता इथले सासूरवाशिनी आहात, बरोबर आहे. तुमचं माहेर पण आहे ना, म्हणजे तुमचा संबंध एकाशी नाही, तुमचा संबंध दोन्ही गावांशी, दोन्ही कुळांशी आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं, तुमच्यात जर जागृती झाली तर तुम्ही दोन्ही कुळांना पावन करू शकता, दोन्ही कुळांना जागृत करू शकता. ही ताकद आहे माता भगिनीमध्ये. आणि हीच ताकद वापरून आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हिरा आपल्या महाराष्ट्राला दिला. आणि या महाराजांचं स्मरण करून माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल.